नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाकडनं देशातील 30 शहरं भिकारीमुक्त बनवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। यासाठी एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून देशातील 30 शहरांमध्ये तो राबवला जातोय। नव्या वर्षामध्ये पहिल्या दिवसापासून निवडक 30 शहरांमध्ये भिकाऱ्यांना भीक देण्यावरती आता गुन्हा दाखल केला जाणार आहे। धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या शहरांचा यामध्ये समावेश आहे। ऐतिहासिक स्थळांमध्ये इंदोरचा समावेश असून 1 जानेवारीपासून शहरामध्ये भिकाऱ्यांना भीक देण्यावरती FIR दाखल केला जाणार आहे। जिल्हाधिकारी आशिष सिंग यांनी सांगितलं की इंदोरमध्ये भीक मागण्यावरती आता बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे। भीक मागण्याविरोधात आमची जनजागृती मोहीम डिसेंबर अखेरपर्यंत शहरामध्ये सुरू राहील। जर एखादी व्यक्ती 1 जानेवारीपासून भीक देताना आढळली तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल। इंदोरमधील सर्व लोकांना आवाहन आहे की त्यांनी लोकांना भीक देऊ नये, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। प्रशासनाने गेल्या काही महिन्यामध्ये लोकांना भीक मागण्यासाठी भाग पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। भीक मागणाऱ्या अनेक लोकांचं पुनर्वसन केल्याची देखील माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। इंदोरसह देशातील 30 शहरं भिकारीमुक्त बनवण्याची पोलीस प्रशासनाकडनं जोरदार तयारी चालू आहे। इंदोरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये 14 भिकाऱ्यांना पकडण्यात आलंय। एका महिलेकडे 75,000 रुपये सापडले। तिने ते पैसे फक्त 10 ते 12 दिवसांमध्येच गोळा केले होते। शहरामध्ये अशी काही कुटुंबं आहेत जी सतत पकडल्यानंतरही पुन्हा पुन्हा भीक मागत असतात। त्यांच्यावर आता करडी नजर ठेवल्याचं पोलिसांनी सांगितले। धार्मिक महत्त्व असलेल्या अयोध्या, ओंकारेश्वर, कांगडा, सोमनाथ, उज्जैन, त्र्यंबकेश्वर, पवनागड, मुदैड आणि गुवाहाटी या शहरांमध्ये भिकारीमुक्त अभियान सुरू केले। याशिवाय पर्यटन स्थळांमध्ये जैसलमेर, तिरुवनंतपुरम, विजयवाडा, कुशीनगर, सांची, केवडिया, श्रीनगर, नमसाही, खुजराहो आणि पॉंडिचेरी यांचा समावेश आहे। तर ऐतिहासिक शहरांमध्ये वारंगल, तेजपूर, कोझिकोड, अमृतसर, उदयपूर, कटक, इंदौर, म्हैसूर, पंचकुला, शिमला, तेजपूर, पुणे या शहरांचा समावेश आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता जर या शहरांमध्ये तुम्ही जर भिकाऱ्यांना भीक देत असाल तर सावध, कारण जर पोलिसांनी जर तुम्हाला पकडलं तर तुमच्यावरती आता सरळ FIR दाखल होणार आहे। त्यापेक्षा भीक न देणं हाच सर्वोत्तम उपाय आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।